नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आता नवीन दिवशी जरी तुम्ही हा ब्लॉग बघत असला तरी हा दिवस पाडव्याचा तुम्ही बघू शकता तरी आमची गुढी सकाळची आहे. तर हा ब्लॉग मी 2 पार्ट मध्ये का केला, कारण ना काय ना सकाळची इतकी गडबड होते, म्हणजे सकाळी लवकर उठून सगळं आवरायचं आणि त्याच्यात चाबीची रडारड आणि मग म्हटलं आणि आम्ही यावर्षी दोघच आहे आवरायला सगळं, त्याच्यामुळे सगळं एकट्याला मॅनेज करणं खरंच खूप डिफिकल्ट होतं. म्हणून म्हटलं की आपण 2 पार्ट मध्ये बनवूया हा ब्लॉग, म्हणजे थोडा थोडाच ऍटलीस्ट, कारण नंतर मग आम्हाला स्वयंपाक वगैरे पण आवरायचा होता आणि गरमी तुम्हाला माहिती आहे आजकाल मुंबईत किती गरम होत आहे ते, नको वाटतं जेवण बनवायला. काही ऑप्शन नाही. येस, तर म्हटलं आपण 2 पार्ट मध्ये बनवूया हा ब्लॉग. तर आता आमचा सगळा स्वयंपाक वगैरे रेडी झालाय, तुम्हाला दाखवतो आम्ही आज आमच्या मेनू मध्ये काय बनवलंय आणि हा ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल. तर पाडव्याची खरेदी, आम्ही काय खरेदी करणार आहोत. तर सोनं तर खूप महाग झालंय, पण बघूया काहीतरी खरेदी करायचंय चार्लीसाठी तरी. छोटे का होईना, चांदीचं का होईना. तर कुठून खरेदी करतो सोन्याची आणि कसा असणार आहे बाकीचा दिवस, तो ह्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो प्रियंकाने आज जेवायला काय बनवलंय स्पेशल. इकडे प्रियंकाने बनवली मस्त गरमागरम पुऱ्या, श्रीखंड आणि कसली भाजी, बटाट्याची भाजी, वरण भात आणि आम्हाला आमच्या खालच्या ज्यांनी पुरणपोळ्या पण दिल्या, त्याच्यामुळे पुरणपोळी पण खायला मिळणार आहे आज. सो असा मस्त मेनू आहे. आणि पुरणपोळी का बनवली नाही याचं एक कारण सांगते मी तुम्हाला. होळीला तर बनवलंच होतं आम्ही, पाडव्याला पण बनवायचं चालू होतं. म्हणजे आमच्याकडे श्रीखंडपुरी नसते, म्हणजे सातार घाटावरच्या भागांकडे पुरणपोळीच असते. पण मी एकटीच होते बनवायला, म्हणजे सगळं काय सकाळपासून गुढीचं यांनीच केलं, यांना मी मदत केली. त्याच्यानंतर जेवण वगैरे, आणि पप्पा आमचे आजारी आहेत. येस, तर मला खरं तर व्हिडिओमध्ये सांगायचं की नाही मला माहित नाही, तर आमचे पप्पा जे आहेत त्यांना कालच आम्ही ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. त्याच्यामुळे पोळ्याचा स्वयंपाक बनवायला, आणि सई पण खूप चिडचिड करते आजारी, त्याच्यामुळे म्हटलं मला एकटीला तर काय जमणार नाही, त्याच्यामुळे आपला साधाचा स्वयंपाक बनवूया. तर सिरियस असं काही नाहीये पप्पांना, म्हणजे त्यांचे प्लेटलेट्स थोडे कमी झालेत आणि त्याच्यामुळे मग मम्मी कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये आहे, त्याच्यामुळे मग हा साधाचाच मेनू आम्ही बनवायचं ठरवलं. पण ठीक आहे, पॉझिटिव्ह राहायचंय, सगळ्या गोष्टी छान होणार आहेत, म्हणून म्हटलं चला ब्लॉग बनवूया आणि पॉझिटिव्हिटी लोकांबरोबर शेअर करूया. तर चला आता आम्ही जेवतो, जेवल्यानंतर बघूया चारवी उठल्यावरती मग आम्ही रेडी होऊ. गुढी पण काढायची आहे आमची, आणि मग त्यानंतर मग आपण गुढी तर 5 वाजता काढणार. हा, मग म्हणजे गुढी काढल्यावरती किंवा मग आल्यावरती, म्हणजे गुढी बाहेरून जाऊन आल्यावरती कदाचित आम्ही गुढी काढू, अजून काही ठरलं नाही किती वाजता जायचं वगैरे. कारण आता आम्ही जेवण करून घेतो, सई तर झोपलीये, तिला उठल्यावर तिच्या झोपेवरती सगळं शेड्यूल आमचं ठरलेलं असतं. तिला उठल्यावरती खाऊ चारायचा आहे, नंतर मग अजून काम बाकीचे पण आवरा आहे. तर बघूया कसं होतंय, ब्लॉग बघत राहा, आम्ही जेवण घेतो. स्टे ट्यून. आतमध्ये अयो, सई कशी असते ग. टायगरला सर तू खा. बस तू खाता. हस एकदा, इकडे बघ, हस. तर मंडळी मस्त रेडी होऊन आता सई, काय सई, येस, तो आम्ही चाललोय सईसाठी शॉपिंग करायला, गुढीपाडवा स्पेशल आणि सईच्या बर्थडे साठी पण काय भेटलं तर बघूया. तर आम्ही वाशीला रेग्युलर आमचं जे सोनार, म्हणजे प्रियंकाचं मंगळसूत्र जे खूप लोकांना आवडतं, जिथून आम्ही बनवलंय, तिकडे चाललोय. तर बघूया काय भेटतंय का सईसाठी, है ना बाबू. चारवीची शॉपिंग करायची तर आमच्यापेक्षा जास्त तीच एक्साइटेबल कशी पळते, इकडे जायचंय, चल.
डेली यूज साठी बघ ना याच्यात मध्ये आलं कशी बसली बघ महाराणी. सई वाटतंय चांगलं पण उलट पडतंय. काय घेतलं तू दाखव मला. वा घ्यायचं तुला हे बघ पडलं. घ्यायचंय का. हो घ्यायचंय. घ्या दे म्हणा अंकलला. कोणतं घेतलं दाखव. वाव न्यू डिझाईन. आता ह्याच्यातली साईज हे घ्यायचं होतं पण त्याच्यातली साईज नाहीये. पण साईज नाही ना त्याच्यात. काय थांब तिथे माझ्याकडे नको. चार्वीसाठी खरेदी केली आहे ना चार्वी. आणि आता बघा चार्वीची मम्मी बघा काय करते. काय झालं म्हणजे चार्वीसाठी खरेदी केली आणि स्वतःसाठी नाही असं कधी होतच नाही ना. बाबू मम्मा काय करते ग. काय करते मम्मा. तुझ्यासाठी आलेलं ना शॉपिंग करायला. स्वतः शॉपिंग करते ना. आवडतंय का काय. सेम तर आहे तुझ्या पायातलं. आणि मग ते मगाशी आवडलं त्याचं काय झालं. असं वाटतं अंगठीच आहे. बघू. तर मंडळी मस्त अशी खरेदी करून झालेली आहे. आणि चार्वीला तर तुम्ही बघितलं मी काय घेतलं. चार्वी दाखव. चुमचुम दाखव तुझा. चुमचुम दाखव. एक मिनिट मला बॅक कॅमेऱ्याने दाखव. चार्वीला मी घेतलं हे पैंजण. दुसरा पाय दाखव बाबू. मस्त आहे. थोडी युनिक डिझाईन आहे ना. छान वाटतंय. मला बघितलं की आवडलं. मला तिला ना पाय भरून पैंजण असतात ना. हा ते करायचे होते पण त्या दुकानामध्ये खूप कमी होते आणि तिच्या साईजचे नव्हते. त्याच्यामुळे म्हटलं ते आता गावाला बनवलं. येस टेम्पररी आम्ही तिला हे घेतले तर आज काहीतरी घ्यायचं म्हणून. मोठे पैंजण बघूया आता गावाला गेल्यावर प्रियंका बनवेल. हे पण छान ना. चार्वीला तर पैंजण बनवायला स्वतःसाठी काय घेतलं दाखव. म्हणजे बाहेर चार्वीला शॉपिंग केली की लगेच स्वतःला पण शॉपिंग करायची असते. प्रियंकाने स्वतःसाठी तर घेतली पण आम्हाला ना चार्वीसाठी इतका भारी ड्रेस भेटला ना येताना सहज रस्त्यावरती स्वतः लावला होता तो आम्हाला खूप आवडला. आणि प्रियंकाने काय घेतले ते तुम्हाला दाखवतो. मग चार्वीचा ड्रेस पण तुम्हाला दाखवतो. तर हे तिने दाखव एक मिनिट. मी घेतले जोडी. तर तिने एक नको नको म्हणत होती पण नंतर म्हटलं जाऊ दे तिला आवडले होते म्हणून म्हटलं हे पाडव्याचं काहीतरी बायकोला गिफ्ट. तर छान आहे. त्याची डिझाईन पण मस्त आहे. मला जाऊन दाखव. शॉपिंग केलेली आहे दोघींनी मिळून मायलेकींनी. चार्वीचा ड्रेस दाखव. खूप ड्रेस इतका मस्त ड्रेस आहे. मला तर खूप आवडला. चार्वीकडे येलो कलर पण नव्हता आहे ना. आणि तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत ड्रेस किती आहे. त्या ड्रेस फक्त 300 रुपयाला भेटला. म्हणजे लावलेला आणि आमच्या दोघांना पण खूप आवडला. मग आम्ही लगेच घेऊन टाकला. म्हटलं चला तिला म्हणजे वाढदिवसासाठी असं नाही पण तिला ट्रेडिशनल ड्रेस असे खूपच कमी होते. आजच तर काही घालायला आम्हाला प्रश्न पडला होता की काय घालायचं म्हणून. आवडला म्हणून घेऊन टाकला. तर मला दिसला म्हटलं येलो कलर पण होता तुझ्याकडे. कशी खाते बघ. खाऊ संपला ना. आणि 300 रुपयाच्या मानाने तर खरंच खूप मस्त आहे. मला नाही वाटत लहान मुलांचे कपडे 300 रुपयाला भेटत असतील. तर अशा रीतीने आमची पाडव्याची शॉपिंग झाली. मस्त पाडवा छान साजरा झाला. तर चला आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो कारण आता वाजले जवळजवळ 9:45. स्वयंपाक व्हायचा आणि आमचं जेवणही व्हायचंय. पप्पांचा डबा गेलाय. पप्पांना डबा ज्योतीने दिलाय हॉस्पिटलमध्ये. कारण त्यांना गोड वगैरे खायचं नाहीये. कारलं खावायचं वाटलेलं मग ज्योतीने बनवलं ते.
तर चला आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. आणि असेच आपले ब्लॉग बघत राहा. छान छान ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत राहतील. स्टे ट्यून. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. तरी बाय कर. बाय कर. ए बाबू बाय कर. बाय कर. चला बाय बाय.